साताऱ्यामध्ये वाघ नखांची उद्या जंगी मिरवणूक निघणार आहे। वाघ नख ठेवलेल्या संग्रहालयात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे आणि साताऱ्यात वाघ नखांची ही जंगी मिरवणूक सुद्धा निघणार आहे। मराठ्यांची राजधानी साताऱ्यात छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघ नख ही एक दिवस आधीच दाखल झालेली आहेत आणि उद्या या वाघ नखांची जंगी मिरवणूक देखील निघणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष सांगणारा छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख साताऱ्यात दाखल झालेली आहेत आणि आता या पूर्व संध्येला मोठ्या प्रमाणात प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह राज्यातल्या मंत्रिमंडळ उद्या या ठिकाणी साताऱ्यात दाखल होत आहे। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साताऱ्यातल्या शाहू नगरीतून वाघ नख्यांची मिरवणूक होणार आहे आणि आता मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयारी सुरू आहे। संपूर्ण संग्रहालयाची विद्युत या ठिकाणी रोषणाई केलेली आहे। सध्या साताऱ्याचे पालकमंत्री या संग्रहालयामध्ये पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। जिल्हाधिकारी जितेंद्र धुडीसह सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे देखील या ठिकाणी आता जय्यत तयारी कशी सुरू आहे काय आहे याच्या संदर्भात अंतिम पाहणी करण्यासाठी या संग्रहालयामध्ये गेलेले आहेत। पूर्णतः कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 2 ते 3 वेळा या ठिकाणी रंगीत तालीम करण्यात आलेली आहे की मंत्री महोदय आल्यानंतर संग्रहालयापर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी जी रिहर्सल म्हणतात त्या पद्धतीने रिहर्सल करण्यात आलेली आहे। जो मंत्र्यांचा कोनवा आहे तो साताऱ्यातून कशा पद्धतीने संग्रहालयापर्यंत येईल आणि त्यानंतर ही जी वाघ नख आहे ती वाघ नख या शिवतीर्थावरून मिरवणुकीसह या ठिकाणी संग्रहालयामध्ये येणार आहेत आणि दिवसभर या ठिकाणी या साताऱ्यातल्या शाहू नगरीतल्या लोकांना आणि नागरिकांना ही वाघ नख उद्या पाहण्यासाठी मिळणार आहेत। कॅमेरामॅन जुबेर सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।